बहनों, आज की रोटी की हर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांचे मधुर नावांचे सप्रेम नमस्कार. आज की दिनांक 29 जून 2025 रविवार. धूळ आणि स्वर्ग. आणि जसा आपण धुळीच्या मनुष्याचा स्वरूप धारण केला आहे, तसाच आपण स्वर्गीय मनुष्याची स्वरूप की धारण करू. पहिली कोरिन्थियर 15 अध्याय 49 वचन. प्रभूने आपल्याला आपल्या हाताने धुळीतून निर्माण केले. त्याने आपल्याला स्वतःची स्वरूप आणि प्रतिमा दिली आणि जीवित प्राणी बनवले. ह्यामुळे आपण देवाची सात्या सृष्टीत सर्वात विशेष ठरतो. एक दिवस देवाने अब्रामला बाजूला नेऊन त्यांची वंशाचे दर्शन घडवले. किती अद्भुत दृश्य! धुळीतून निर्माण झालेल्या मनुष्य एक दिवस आकाशातील तारकांसारख्या उजळून निघेल. उत्पत्ती 15 अध्याय 1 से 6 वचन. अब्रामची आनंदाला पारावर उरला नसावा. देवाने मनुष्याला स्वतःच्या प्रतिमेत निर्माण करण्यामागचा अंतिम हेतू म्हणजे त्याला एक दिवस स्वर्गीय तेजाने परिधान करणे. पहिला आदाम धुळीपासून बनवलेला होता, पण दुसरा आदाम येशू स्वर्गातून आला. तो याकोबच्या सीडीसारखा झाला, ज्याद्वारे अनेक पुत्र तेजात नेले गेले. योजना. पहिले अध्याय 51 वचन. ती सीडी म्हणजेच कल्वरीवरील क्रूस. जेव्हा येशू स्वर्गीय गोष्टीबद्दल बोलला, तेव्हा लोकांनी त्यावर विश्वास ठेवला नाही ना समजून घेतले. म्हणून त्याने विचारले, जर मी पृथ्वीवरील गोष्टी सांगितलेल्या आणि तुम्ही त्यावर विश्वास ठेवला नाही, तर मी स्वर्गातल्या गोष्टी सांगितल्यावर तुम्ही कसा विश्वास ठेवाल? योजना. 3 अध्याय 12 वचन. येशू हा एकटाच असा आहे जो स्वर्गातील गोष्टी स्पष्ट करू शकतो, कारण तो वरून आला आहे. शास्त्र म्हणते, स्वर्गात चढलेला कोणीच नाही, पण जो स्वर्गातून खाली आला म्हणजे मनुष्यपुत्र, तो स्वर्गात आहे. योजना. 3 अध्याय 13 वचन. देवाची संताने, आपल्याकडे एक तेजस्वी आशा आहे. जरी आपण आता पृथ्वीवरील असलो तरी एक दिवस आपण देवाच्या राज्यात स्वर्गात सदैव त्यांच्या सोबत राहू. बायबल म्हणते, समजूतदार लोक आकाशमंडलासारख्या तेजाने चमकतील आणि जे अनेकांना धर्मीच्या मार्गावर नेतात, ते तारकांसारखे सदैव चमकत राहतील. दानिएल 12 अध्याय 3 वचन. आकाशीय आणि भौमिय शरीर आहेत, पण आकाशीय महिमा वेगळी आहे आणि भौमिय महिमा वेगळी. जसा धुळीची मनुष्य तसेच धुळीतून बनलेले, आणि जसा स्वर्गीय मनुष्य तसे स्वर्गीय लोक. आणि जसा आपण धुळीची मनुष्याचा स्वरूप धारण केला, तसेच आपण स्वर्गीय मनुष्याचा स्वरूप धारण करू. पहिली कोरिन्थियर 15 अध्याय 40-48 वचन 49 वचन. प्रिय देवाचे लेकरा, जर तुम्ही ख्रिस्ताबरोबर उठवले गेले असाल, तर वरच्या गोष्टी शोधा, जिथे ख्रिस्त देवाची उजव्या हाताशी बसलेला आहे. कोलोस्से 3 अध्याय 1 वचन. अधिक ध्यानासाठी वचन. कारण आपले नागरिकत्व स्वर्गात आहे आणि तिथूनच आपण तारक प्रभू येशू ख्रिस्ताची आतुरतेने वाट पाहतो. फिलिप्पियर 3 अध्याय 20 वचन. आजचे बायबल वाचन सकाळी आयुब 14 ते 15 ते 16 अध्याय. संध्याकाळी प्रसिद्धाची कृत्ये 9 अध्याय 22 वचन से 43 वचन. धन्यवाद.